आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करता कामा नये। हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे। आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिलं, कायदा केला, भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला। हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर देखील आंदोलनं झाली। गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं। त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो, माझ्यावर काही मंत्री होते, तेव्हा काय मी मुख्यमंत्री नव्हतो, मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो, नगर विकास मंत्री होतो। आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता। आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।